अगं तेजू, अगं झेंडा हलवीत कुठून आलीस? 15 ऑगस्ट आहे ना, त्याच्या सेलिब्रेशनसाठी स्कूलमध्ये आम्ही रिहर्सल करतोय. बरं बरं, जा. आतू, आतू, हे बघ मी काय आणलंय. आतू, कुठे आहेस तू? आतू, आतू, आतू. तुम्ही कोण? मी ज्योती, इथे शेजारीच राहते. हिची ती आत्या आहे. परत दुसरं कोण? हिचे आई वडील आहेत, पण ते लग्नाला गेलेत. त्यांना कळवलं का? त्यांना फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दोघांचेही फोन बंद येत आहेत. अरे बेटा, हे तुझे आई वडील आहेत का? हो सर. एकच दिवशी नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची आजच्या भागामध्ये. जग पूर्णपणे बदलतंय. या जगामध्ये तुम्ही जर डोळे उघडे ठेवून व्यवहार केला नाहीत, डोळे उघडे ठेवून चालला नाही, तर तुमच्याही बाबतीत तेच घडू शकतं जे राम आणि जानकीच्या बाबतीमध्ये घडतंय. चूक कोणाची हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्हाला गुन्ह्याची चाहूल लागलेली असतानाही जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही फार मोठा धोका पत्करताय. विश्वासघात तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही कोणावरही आंधळेपणानं विश्वास टाकता. इथेही तेच झालं. काय सांगतोस? आपल्या मधूचं लग्न ठरलं. कसं आहे पोरगा? पोरगा एकदम चांगला आहे. घरचे पण एकदम भारी आहेत. आपली मधू एकदम सुखात राहील. आणखी काय पाहिजे रे? काय आनंदाची बातमी दिली आणि ते पण चहा पाचतोय. अरे आता कसं मस्त एक एक पेग झालं पाहिजे. अरे बाबा, उठ सुटतो ह्याच्यावरच येतोस. बरं ते जाऊ दे. राजूच्या लग्नाला येणार आहेस? येणार म्हणजे येणारच. अरे पत्रिका आहे मला. आणि कसं आहे माहिती का, राजूने ना जरा घाईच केली लग्नाची. का रे? त्यांनी ना 15 ऑगस्टला लग्न करायला पाहिजे. अरे बिचाऱ्याला एक दिवस तरी स्वतंत्रता दिवस म्हणवू दे. म्हणजे अरे लग्नानंतर सगळेच दिवस पारतंत्र्यातलेच. ए सुलू, ऐक ना राणी. ए सुलू, मला जरा पैसे देते का? उद्या देतो तुला परत. हे बघ आशिष, एक तर माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. तुझ्या दवाखान्याचा खर्च काय कमी आहे काय? तो जग्गू शेट येईल भाड्याचे पैसे घ्यायला, त्याला काय देऊ? उद्या देतो ना तुला परत. नवीन भाडं लागले, दे ना सुलू. काय सांगू नको सुलू. एक तर तुझ्यामुळे मला घर काम करावं लागते. आता ते टॅक्सीचे पण जे काय पैसे येतात ते काय पण घरात देत नाहीस. तुझ्यासाठी एवढं करते तरी माझ्याकडेच पैसे मागतोस. सुलू ऐक ना माझं. सुलू थोडं तर. मला काही माहित नाही. सुलू, सुलू ऐक ना. सुलेखा. ए आतू, तू फोन मध्ये बघून काय असते? कार्टून बघते का? हो. बघू. जा तू. ए आतू, आता तुझं लग्न होणार ना, मग माझं लग्न कधी होणार? सांग ना तू, माझं लग्न कधी होणार? तेजू, काही काय बडबडते? रेडी? हे घ्या. ए
किती पानसट आहे चहा. जरा साखर आण ना प्लीज. डायबिटीस आहे ना आपल्याला, आहे तसा प्या गप. काय ए तेजू, प्लीज जरा साखर आण ना. बस झाली साखर, आता गोड लागेल बघा चहा. अरे तेजू बापरे, झाला झाला गोड झाला. झाला गोड झाला. अरे भावा असं काय करतो? ते बिचारे प्रॉब्लेम मध्ये आहेत, त्यांची बॅग पण हरवली आहे. अशा वेळेला आपण त्यांना मदत केली पाहिजे. नाही पाहुणे आहेत ते आपले. रूम ना, आयडी दे त्यांचा, देतो रूम. आयडी ना, तू पण ना आधी नाही का सांगायचं आयडी. अरे यार हे निघत नाही लवकर. हे काय आयडी? अरे तुझा आयडी झाला, त्यांचा आयडी लागेल. त्यांचा आयडी ना, हे घे त्यांचा आयडी. प्रथम त्यांचा एक्स्ट्रा आयडी घे. ते तू तर ना दरवेळेला कामालाच लावतोस. काय कामाला म्हणजे काय नवीन आहे का तू? लवकर दे चावी. दादा हे घ्या चावी. आपलंच हॉटेल समजायचं, काही काळजी करायची नाही. काय पाहिजे असेल आपल्याला सांगायचं. ए बॉम्बे हॉटेल, अरे कोणाला तरी पाठव रूमसाठी. हे बघा, टुरिस्ट ना आपल्यासाठी गेस्ट असतो आणि गेस्ट देवासारखा असतो. काळजी करायची नाही. हां चला येतो. थँक्यू आशिष भाऊ. मग पाहिली की नाही आमची मुंबई? झालं की नाही मुंबई दर्शन? हो पाहिली आहे आधी. सॉरी दादा, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. हो सॉरी काय त्यात, आमचं कामच आहे ते. कसं आहे ना, आम्ही मराठी माणसं मदतीसाठी नेहमी तत्पर असतो. तुम्हाला काय काय पाहिजे सांगा, सगळं दाखवतो. आम्हाला ना ते 15 ऑगस्ट सेलिब्रेशन बघायचंय, पण ते सगळ्यात मोठंवालं जे असतं ना ते. अच्छा, आझाद मैदान. आझाद मैदान. आणि दादा आम्हाला ते बार स्टॉक एक्सचेंज, पासपोर्ट ऑफिस पण बघायचंय. आणि ते मोठे मोठे लीडर बसतात ना भवन, ते पण आम्हाला बघायचं. हा हा सगळं दाखवतो. तुम्ही काळजी करू नका हो. तुम्ही मराठी माणसाच्या सोबत आहे, सगळं दाखवतो तुम्हाला. माधवी, मधू, हे मधू, हे बाळा, मधू, जानकी. काय झालं काय? हे बघ ना. माधवी, हे मधू. हे बाळा काय झालं? अगं रडतेस काय? उठ. कुणी काही बोललंय का तुला? काय झालं? ते मी महेशला भेटायला गेले होते, ते म्हणाले. काय मग नवरदेवाला काय मानपान वगैरे करणार आहे की नाही लग्नात? म्हणजे अगं म्हणजे सोनं नाणं, वॉशिंग मशीन, फ्रीज या कॅश? हुंडा म्हणताय तुम्ही? हे बघा माझ्या दादाला हे सर्व काही जमणार नाही, आणि उगाच तुम्ही अपेक्षा नका ठेवू. जमणार नाही म्हणजे? अगं हक्क आहे हा माझा. आणि हे बघ, हे जर जमणार नसेल ना, हे लग्नही होणार नाही. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. काय? काय? ये महेश, ये बाहेर ये. ये महेश, ये बाहेर. अरे ये इकडे. रामदादा तुम्ही? हा, तुला काय पाहिजे? हुंडा पाहिजे? अहो रामदादा शांत व्हा. नाही, काय पाहिजे बोल ना तुला. सोनं, चांदी, नाणं, वॉशिंग मशीन पाहिजे, माझ्याकडे माग ना. अहो रामदादा असं काय करता? माझी इज्जत सवाट्यावर नका आणू. तुझी इज्जत तुझी इज्जत, आपली इज्जत नाही. माझी बहीण काय रस्त्यावर पडली आहे काय? हे तुझ्यासारख्याकडे आपल्याला तर ना आपली बहीण द्यायची पण नाही. चाल. अरे जा, तुझ्या बहिणीची लायकी पण नाही माझ्याशी लग्न करायची. ठेव तिला घरीच. माझ्या बहिणीची लायकी करतो तुझी. ये इकडे. ये. याचे परिणाम तुला भोगावं लागतील बघ. सर, एकाच दिवशी सुसाईड आणि अपघात थोडं विचित्र वाटतंय. यांचं काहीतरी फॅमिली मॅटर असेल.
ज्योतिताई हा साहेब. जरा 1 मिनिट येता का? हो. बाळा 5 मिनिटं इथे बसतेस? ये बस. काय झालं साहेब? ज्योतिताई एक वाईट बातमी आहे. राम आणि जानकी हे दोघंही आज दुपारी एका अपघातात गेले. काय काय सांगता म्हणजे? तुम्ही सावरास होता का? मला फक्त एवढं सांगा की असं कोणी नातेवाईक आहे का जो तेजूची काळजी घेईल? नाही हो, या तिघांशिवाय तेजूचं दुसरं कोणीच नाही. त्यांच्या घरात काही फॅमिली मॅटर चालू होतं का? म्हणजे माधवीने आत्महत्या का केली असेल, काही अंदाज आहे? नाही हो, असं काहीच नाही. हा पण माधवीचं आत्ताच लग्न जुळलं होतं आणि त्या महेशने ते मोडलं. मोडलं? कशामुळे? अहो, सोन्यासारखी पोर होती पण हा नालायक माणूस तिच्याकडे हुंडा मागत होता. महेश कुठे राहतो माहिती आहे तुम्हाला? महेश तूच आहेस का? मी काय केलं साहेब? हुंडा पाहिजे तुला? हा, हुंडा देऊ शकली नाही म्हणून माधवीने आत्महत्या केली, माहिती आहे का तुला? अहो साहेब, नाही मागितला मी हुंडा. नाही मागितला? त्या रामला जीवे मारण्याची धमकी तरी दिली होतीस ना? त्या रामचा संशयास्पद अपघातात मृत्यू झालाय. अहो साहेब, मी नाही दिली धमकी त्याला. उलट तोच त्या दिवशी इकडे आलेला, तमाशा पण केला. हे बघा, मला मारलं सुद्धा साहेब. हो, त्याचाच तुला राग आला आणि त्याला ट्रक खाली चिरडून मारलंस, हो ना? अहो साहेब, मी का मारेल त्याला? उलट त्यांनीच इकडे येऊन लग्न तोडलं साहेब. आणि एवढीशा गोष्टीसाठी मी का जीव घेईल त्याचा? हे कळेल आमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये. पण जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही ना, हे शहर सोडून कुठेही जायचं नाही. गाठ माझ्याशी आहे. तुमच्या म्हणण्यावरून मला वाटत नाही की ते कारण असावं, पण जोपर्यंत आपण शुअर होत नाही तोपर्यंत तेजू, कशी आहेस? ऐक बेटा, आयुष्यानं हे असंच असतं. मी तुझ्या एवढा होतो ना, तेव्हा माझी आई अशीच अचानक मला सोडून गेली. पण मी हरलो नाही. माझा विश्वास होता की माझी आई नेहमी माझ्या सोबत आहे आणि माझी मदत करते. तू पण बहादूर आहेस ना? घाबरायचं नाही. मी तुझा काका पण आहे आणि तुझा मित्र पण आहे. ठीक आहे? काय आवडतं तुला खायला? पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज? शिंदे मॅडम, एक काम करा, तिला जे आवडतं ते तिला खायला घाला. घ्या. सर,
त्या ट्रक ड्रायव्हरबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही आहे. ट्रकचा नंबर देखील मिळालेला नाही. सर मी चेक केलं, त्या रोडवर कुठेही CC कॅमेरा नाही आहे. सुनसान रोड, 400-500 मीटरपर्यंत CCTV कॅमेरा नाही, रस्ता आय विटनेस नाही, साठी परफेक्ट स्पॉट आहे. सर आणखी एक संशयास्पद गोष्ट, ती बाईक रामची नाहीच आहे. आशिष वाडकर नावाच्या व्यक्तीची ती बाईक आहे. पण सर रामकडे तर स्वतःची बाईक आहे, मग त्याने आशिष वाडकरची बाईक का वापरली? वापरली ना, त्याला जबरदस्ती दिली असेल. या आशिष वाडकरला शोधा सगळं. सर काय झालं साहेब? तुमच्या समोर जे राहतात ते कुठे आहेत? काय त्यांच्या घराला कुलूप आहे म्हणून तुम्हाला विचारतो. ते आशिष आणि सुलेखा ना? हो. ते मला माहीत नाही साहेब, म्हणजे दिवसभर मी कामात असते ना. तो आशिष टॅक्सी चालवतो आणि त्याची बायको घरकाम करते. बरं. त्यांचं येण्याचा काही ठाव ठिकाणा नाही आहे. मला असं वाटतं ते कुठेतरी बाहेर गेले असावे. 2-3 दिवस दिसलेच नाहीत. त्यांचे कोणी मित्र, नातेवाईक किंवा ओळखीचे इथे जवळपास राहतात का, ज्यांना माहीत असेल ते कुठे गेलेत? त्यांचा एक मित्र आहे राम जगताप म्हणून, इथे सायनला राहतो. काय झालं साहेब? नाही काही. धन्यवाद माहितीबद्दल. मुझे यहाँ पे सेफ नहीं लगता. तुमने जल्दी कर दी. आशीष को साथ रखना चाहिए था. तू ज़्यादा होशियार मत बन और अपनी लिमिट में रहो. तुम अपना काम करो और मुझे अपना काम करने दो. तुम्हें उस आशीष से लगाव तो नहीं हो गया ना? दिमाग खराब हो गया तुम्हारा. कुछ भी मत बको. लगी ना मिर्ची लगी? यहाँ से अगर वापस लौटना है तो अपनी औकात में रहे. मैं सिर्फ इतना कहना चाहती हूँ कि आशीष हमारे लिए खतरा बन सकता है. उसकी परवाह तुम मत करो, मैं देख लूंगा उसे. तेजू, मला सांग बेटा, या काकाला तू कधी बघितलंयस का? ओळखतेस का याला? हे तर आशिष काका आहेत, माझ्या बाबांचे बेस्ट फ्रेंड. काका, मला इथे पकडून का ठेवलं? मला आईबाबांकडे नाही जाता येणार. तसं नाही बाळा, तुझ्या सेफ्टीसाठी आम्ही तुला इथे ठेवलं. तुझ्या आईबाबांचा ना एक छोटासा ॲक्सिडेंट झाला. ते हॉस्पिटलमध्ये आहेत. मग आता ते बरे होतील तोवर तू कुठे राहणार? आहे की नाही? म्हणून तुला इकडे ठेवलं. मला सांग, या काकाचा आणि तुझ्या बाबांचं कधी भांडण झालं होतं का? बरं, तू एक काम कर, या काकींसोबत ना जरा गार्डनमध्ये फिरून ये, तुला बरं वाटेल. सर, या आशिष आणि रामचं कधी भांडण झालं नव्हतं, तर मग आशिष गायब काय? ते पण बायकोसोबत. तेच तर शोधायचं आहे जरा. आशिष कुठेतरी वेश बदलून राहत होता, पण का हे कुणालाच ठाऊक नव्हतं. पोलिसांना ट्रक ड्रायव्हरला शोधण्यासाठी कुठलाही पुरावा सापडत नव्हता. रामने असं काय केलं असेल की त्याचा अशा प्रकारे मृत्यू झाला असेल? पोलीस प्रचंड प्रेशर खाली होते. तेजू सतत समोर असल्यानं पोलीस ही केस विसरू शकत नव्हते.
बरं तेजूला काही सांगताही येत नव्हतं, कारण त्यानं तिची मानसिक स्थिती कदाचित बिघडली असती. ही केस हळूहळू खूपच कठीण होत चालली होती आणि तेव्हाच एक व्हायरल व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. रस्त्यावरनं जाणाऱ्या कोणीतरी हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केलाय. जरा थोडं रिवाइंड करा. इथे हां प्ले. मर्डर आहे. हा ट्रक आणि ट्रकवाला दोघांना शोधून काढा आणि त्याला एवढा फटकावा की पोपटसारखा बोलला पाहिजे. सर. आणि तो आशिष टॅक्सी ड्रायव्हर आहे ना, या टॅक्सी ड्रायव्हरचा ना एक फिक्स स्पॉट असतो जिथे ते नेहमी उभे असतात. त्याच्या गाडीचा नंबर काढा, त्याचे कॉल रेकॉर्ड्स चेक करा आणि जरा चौकशी करा. सर. तेजू. अरे तेजू, कशी आहेस तू? बरी आहे. बस 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 इकडे. चहा घेणार बेटा? नाही. ए किती पानसट आहे चहा. जरा साखर आण प्लीज. डायबिटीस आहे ना आपल्याला, आहे तसा प्या गप. काय ए तेजू, जरा साखर आण ना. बस झाली साखर, आता गोड लागेल बघा चहा. अरे तेजू बापरे, ओ झाला झाला गोड झाला. काका, एवढा गोड चहा पीत नका जाऊ, डायबिटीज होईल. माझे बाबा पण गोड चहा प्यायचे. आई हेच बोलायचे की. बरं, हे बघ, नाही पीत. आजपासून नो शुगर, ठीक आहे? घेऊन जा. ओके सर. सर, CCTV मध्ये तो ट्रक मी ट्रेस केला. हा त्या ड्रायव्हरचा फोटो. मालकासोबतही बोललो. सर, हा त्याचा ड्रायव्हर 4 तारखेपासून गावाला गेलाय. हा फोटो देखील त्यानेच दिला. नाव काय? जगदीश यादव असं याचं नाव आहे. मूळचा UPचा आहे. लायसन्सवर पत्ता देखील UPचाच आहे. नाही, एक काम करा सर. UP पोलिसला रिक्वेस्ट करा, त्याच्या गावी जाऊन चेक करा तो तिकडे आलाय का. जर तो आला असेल तर अटक करायला सांगा. सर, पण हाच नंबर आहे का? एकदा नमस्कार cross check साहेब. कर. नमस्कार. जा बघ, चेक कर. ओके सर. काय खबर आहे? आशिष या हॉटेलमध्ये नेहमी ये जा करायचा. याचा आणि या मॅनेजरचं काहीतरी साठलोट आहे. तुझ्या मोबाईलवर एक फोटो पाठवतो. बघ त्याची माहिती काढ. शहरात आहे की बाहेर आहे बघ जरा. ठीक आहे साहेब. आशिषला ओळखतोस? नाही सर, आशिष नावाच्या कोणाला नाही ओळखत मी. नक्की नाही ओळखत? नाही सर, खरंच नाही ओळखत. खोटं बोलतोस? तुझा रजिस्टर दाखव. चल, कुठे आहे? हेच आहे ना? सर राहू दे ना, मी बोलतो ना, मी आशिष नावाच्या कोणाला नाही ओळखत सर. एक काम कर, तुझ्या मालकाला फोन लाव. लावला फोन लाव. नको सर, सांगतो. सांग. आशिष आला होता त्या दिवशी एका कपलला घेऊन. त्यांनी रूम देखील बुक केली त्याच्या स्वतःच्या ID वरती. हे बाबाई, तुला 2 दिवस बोलेलो, 1 हफ्ता झालाय. प्लीज समजून घ्या यार. त्यांना दुसऱ्या हॉटेलला घेऊन जा, नाही तर माझी नोकरी जाईल. अरे भाऊ, असं काय करतो? तुला पैसे आहेत का? घे ना, एक्स्ट्रा पैसे घे. हे धर पैसे घे. आशिष मला पैसे नको आहेत, माझी नोकरी जाईल, समजून घे प्लीज. आशिष, आता काय करायचं आपण? आशिष भाऊ, बघा ना काहीतरी. आम्ही 2 महिने मुंबईत राहायचं म्हणून आलो होतो. बघा ना काहीतरी ॲडजस्ट होतं. प्लीज प्लीज. रूम चालेल का भाड्याने? बघा, 2-3 महिने आरामात राहू शकाल ना तिथं. एकदम आरामात, कळलं का? हां, चलेंगा क्या? मी रात्रीपर्यंत काहीतरी जुगाड बघतो आणि ताटच बघतो. हां, हे आशिष भाई, रूम मिळेल, फक्त दलाली द्यायला लागेल. दिला. आशिष भाऊ, हे पैसे ठेवा. रूमचं एकदा कन्फर्म करा, लागले तर अजून देतो. हां, तुम्ही निशांत राहा. तुम्ही जा, आम्ही बघतो काय ते फ्लॅटचा. जा तुम्ही जा. टेन्शन नाही घ्यायचं, आपण आहे ना. हां, आपल्याला ओळख आहे. करतो मी, ते करतो. तुम्ही निश्चिंत राहा. किती द्यायचं? हे जे काय तू केलंयस ना, तो कायद्याने गुन्हा आहे. कळतंय का तुला? आणि तो फ्लॅट कुठे आहे? त्याचा पत्ता आहे का तुझ्याकडे?
सांगतो सर, दाखवतो. हा दाखव. बघाटे, आशिष इथे आल्या दिवसापासूनचं सगळं CCTV फुटेज कलेक्ट करा. ओके सर. अरे सापडतो का नाही? हा आहे सर. सर हेच घर आहे ते. सर, हा हॉटेलचा मॅनेजर ज्या पत्त्यावर घेऊन आलाय ते घर ATS ने सील केलंय. चला. आशिष खबरी आहे साहेब आपला. खबरी? आशिषने आम्हाला एक टिप दिली होती आणि त्यानुसार आम्ही एक रेड पण मारली होती रो हाऊसवर. आशिषने संदेश आणि सोनाली या दोघांनाही 15 ऑगस्टला बॉम्बस्फोट करण्यासंबंधी बोलताना ऐकलं होतं. त्यानुसार आम्ही रेड पण मारली, पण आम्ही पोचण्याआधीच ते दोघे तिथून फरार झाले होते. आहेत कोण ते? CCTV फुटेज मिळाले आम्हाला आणि त्यात दोघेही आहेत ते. आशिषने त्या दोघांना संदेश आणि सोनाली अशी नावं सांगितली आहेत. ते फुटेज मिळू शकेल का? हो नक्कीच. तुम्ही मला एक लेटर द्या, मी देतो. हे बघा, पण या गोष्टीची चर्चा कुठेच करू नका आणि बातमी जरासुद्धा लीक झाली नाही पाहिजे. कारण या गोष्टीची भनक त्यांना लागता कामा नये, कारण नाहीतर मग आपण प्रॉब्लेममध्ये येऊ. आणि हो, आशिषला मी त्यांच्या मागावर पाठवलंच आहे. आम्ही सुद्धा अलर्ट आहोत. नक्की. थँक्स. सर, यांच्या बॉडी लँग्वेजवरून हे घरातून पळून आलेत असं वाटतंय. जरा पुन्हा प्ले करा. सर, हा आशिष आहे. सर, आशिष बाहेर पडला त्यानंतर काही वेळाने संदेश आणि सोनाली बाहेर पडले. सर, हे तिघं मिळून काही कांड तर करत नसतील? हे दोघं का पळून गेले? यांना काय खबर लागली की आशिष ATSला घेऊन येणार? जर खरंच आतंकवादी आले असते तर IBने अलर्ट जाहीर केला असता. आणि ATSला पण रेडमध्ये काही सापडलं नाही. सर, मला तर सगळा हा आशिषचा प्लॅन वाटतोय. मला पण तसंच वाटतंय. राणे, बॉम्ब ब्लास्ट होणार असेल किंवा नाही ते माहीत नाही, पण आपण कुठल्याही परिस्थितीसाठी तयार राहायला पाहिजे. प्रत्येक संशयित वाहन आणि व्यक्ती सगळ्यांची कसून चौकशी करा. सर, तेजू कुठे सापडत नाहीये. शिंदे मॅडम, ओ शिंदे मॅडम. सर, नाही सापडले. सगळीकडे शोधलं मी तिला. सर, पोलीस स्टेशनच्या आसपास सगळीकडे तेजूला पाहिलं, कुठेच नाहीये ती. सर, आता इथेच होती, माहित नाही कुठे गेली. एक लहान मुलगी पोलीस स्टेशनमधनं हरवते. काय करताय काय तुम्ही? सॉरी. अरे काय सॉरी? वायरलेसवरती मेसेज पाठवा. सर, शोधा तिला. ती सापडली नाही ना, तुम्ही सस्पेंड होणार, लक्षात ठेवा. शोधा. काय झालं राणे, सापडली का ते? सर, ती मुलगी नाही सापडली. सर, नाही सापडली. हॅलो, काय? सर,
एक डेड बॉडी सापडली. सोनाली आहे ना? चेक कर. हो सर, कन्फर्म ही सोनालीच आहे. सर मला वाटतं हे आशिषने केलं असावं आणि आपल्यासोबत आणि ATS सोबत हा डबल गेम खेळतो. आणि ATSच्या म्हणण्यानुसार जर ही अतिरेकी आहे तर हिचीच लोक हिला का मारते? पण सर ही अतिरेकी आहे असं फक्त आशिषच म्हणतोय. आशिषचं आणि या बाईचं काही ना काही कनेक्शन आहे आणि म्हणूनच तो हिची मदत करत होता. मला वाटतंय की तिच्या नवऱ्याला दोघांबद्दल कळलं असावं आणि त्याने हिला आणि आशिषला मारलं. आता ही सापडली आहे, आशिष आणि तो ट्रक ड्रायव्हर सापडायला हवा. ती दोघं माणसंच हा गुंता सोडवू शकतात. आणि तेजूचं काय झालं? सर मी खरातला सांगितलंय, ते लोक तिकडे शोध घेत आहेत. सापडायला हवी. अरे तेजू, ये इकडे. काय झालं बाळा? काका मला हॉस्पिटलला न्या ना. मला आई बाबांना भेटायचंय. मी इथे एकटी कशी राहू? मला इथे नाही राहायचंय. मला घरी सोडता? रडू नको बेटा, मी लवकरच तुला घरी. रडू नको, रडू नको. रडायचं नाही असं. हे बाळा, अरे नको ना रडू, मी आहे ना, असं नाही करायचं. काका काका तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात आई बाबांबद्दल? काकीने मला सगळं सांगितलंय. बस बेटा, मी खोटं नाही बोललो. तुला त्रास होऊ नये म्हणून आम्ही सांगितलं नाही. आम्ही सगळं तुला सांगणार होतो. सर हे बाळा, नको रडू राजा. हां, मी आहे ना तुझ्या बरोबर. नाही रडायचं. हां, सर मला वाटतं तेजूची कस्टडी आपण एखाद्या NGOला दिली पाहिजे. इथं काय झालं तर तुम्हाला माहित आहे ना राणा. तेजू सेफ आहे याची खात्री होत नाही तोवर नाही. चल तेजू. या केसचा गुंता कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता. आशिष कुठे होता? संदेश आणि सोनाली मुंबई फक्त बघायला आले होते की मुंबईमध्ये ब्लास्ट करण्याचा त्यांचा काही प्लॅन होता? पोलिसांना आता सोनालीची बॉडी सापडली होती, पण तिचा खून कोण का करेल हेच समजत नव्हतं. पण सगळ्यात वाईट अवस्था होती ती सुलेखाची. तिच्या बाबतीमध्ये काय चाललंय याचा तिला अंदाजच लागत नव्हता. कुणाच्या चुकीची फळं ती भोगत होती? हे लोक नक्की कोण होते आणि त्यांनी नेमकं सुलेखालाच का किडनॅप केलं? 15 ऑगस्टला एक भयानक घटना घडू पाहत होती. पोलीस ती रोखू शकतील की पुन्हा एकदा 1993 सारखी मुंबईला हादरवून टाकणारी घटना घडेल? पाहूया उद्याच्या भागात.